तर मंडळी, आपल्याला गाडी जेव्हा आपण चालवत असतो, जेव्हा नवीन नवीन शिकत असतो गाडी आपण, त्यावेळेला सगळ्यात मोठा आणि आपल्याला अवघड प्रश्न जो वाटतो तो म्हणजे डावीकडचा अंदाज. डावीकडच्या बाजूचा अंदाज कसा घ्यायचा? कारण आपण जेव्हा आपल्या सिटिंग पोझिशनवरती बसलेलो असतो त्यावेळेला आपल्याला उजव्या बाजूला आपल्याला समजतं की किती अंतर आहे, किंवा आपण खिडकीमधून वाकून बघू शकतो. पण आपण डावीकडे आपल्याला तसं करता येत नाही, कारण डावी बाजू ही आपल्यापेक्षा लांब असते. सो आज आपण त्याच बाबतीमध्ये डिस्कशन करणार आहोत की डाव्या बाजूचा अंदाज नेमका कसा घ्यायचा, कोणते कोणते चेक पॉईंट्स आहेत की जेणेकरून आपल्याला हेल्प मिळेल की आपली गाडी किती डाव्या बाजूला आहे, आपला जो डाव्या बाजूचा टायर आहे तो नेमका कुठल्या बाजूनी जातोय, किती अंतर डावीकडून सुटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे आणि तुम्हाला मी टिप्स देणार आहे आणि ऑब्झर्वेशन्स काय काय करायचे आहेत हे सांगणार आहे. मी नेहमी म्हणतो तसं आपल्याला शेवटी प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसनी येतात. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. सो आता तुम्ही बघा, बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्ही जर का बघितलं असेल तर तुम्हाला भरपूर वेळा सांगतात किंवा ऐकलं असेल, पाहिलं असेल की रेफरन्स पॉईंट म्हणून बघायचं आणि मधला जो रेफरन्स पॉईंट आहे असा धरायचा, मध्य जो आहे तो विंडशील्डचा मध्य आहे तिथे तुम्ही टेप लावा आणि त्या टेपला धरून गाडी चालवा. माझं वैयक्तिक असं मत आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रॅक्टिकली करताना हे पॉसिबल होत नाही. मध्ये टेप लावणं, मधला रेफरन्स पॉईंट धरणं हे काही आपल्याला ॲक्च्युअलमध्ये डाव्या बाजूचं जजमेंट घेताना शक्य होत नाही. सो मग काय काय करायला पाहिजे, आयडियली काय करायला पाहिजे किंवा आयडियली कोणती ऑब्झर्वेशन्स आपण करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो लेफ्ट साईडचा ORVM आहे तो तुम्ही नीट सेट करा. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. लेफ्ट साईडचा ORVM अतिशय चांगला आणि व्यवस्थित सेट करा. आता व्यवस्थित सेट करणे ORVM म्हणजे काय, तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं होतं, आपल्या गाडीच्या मागची जी बाजू आहे ती तुम्हाला दिसली पाहिजे. मागचं जे टोक आहे ते तुम्हाला दिसलं पाहिजे, म्हणजे आपल्याला आपल्या गाडीचा अंदाज येतो की आपली गाडी कुठपर्यंत आहे मागच्या बाजूला. जेव्हा तुम्ही हायवेवरती असता त्यावेळेला आता तुम्हाला इकडे पण दिसतंय मार्किंग केलेलं आहे. या मार्किंगचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आपली गाडी जी आहे ती रस्त्याच्या मधोमध आपल्याला चालवायची आहे. त्यामुळे तुम्ही तसा अंदाज घ्या की उजव्या बाजूला गाडी किती आहे, याच्याप्रमाणे तुम्ही डाव्या बाजूचा अंदाज घ्या. हे ऑब्झर्वेशनचा भाग आहे हा एक. ठीक आहे. सो तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगितली की आपले ORVMs आहेत ते व्यवस्थित सेट करा. त्याच्यानंतर आपल्या गाडीचा जो उजव्या बाजूचा अंदाज आहे तो पक्का करा, कारण उजव्या बाजूचा अंदाज आल्याशिवाय तुम्हाला डाव्या बाजूचा अंदाज घेता येत नाही. आपल्याला गाडी जर का वटेल की नाही म्हणजे डाव्या बाजूनी याचा अंदाज येत नसेल तर सरळ थांबा. सुरुवातीला तुम्हाला हे करावं लागेल, कारण काय आपल्याला कट टू कट गाडी काढता येत नाही. सुरुवातीला ते करणं तसं अवघड असतं. बरेच जण गाईड करतात पण आपल्याला आपल्यावरती भरोसा ठेवायचा आहे, कारण आपल्याला आपली गाडी किती चालवत आहे ते फक्त आपल्याला माहिती आहे, समोरच्या माणसाला नाही माहिती. बरं, डाव्या बाजूचं जेव्हा जजमेंट बद्दल आपण बोलतोय तेव्हा दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टिअरिंग व्हीलचा कंट्रोल. आपल्याला स्टिअरिंग व्हीलचं जजमेंट सुद्धा अतिशय परफेक्ट येणं अतिशय आवश्यक आहे. आणि किती प्रमाणात गाडी वळवायची आहे, किती प्रमाणात गाडी मधून चालवायची आहे, किती प्रमाणात गाडी डाव्या बाजूला घ्यायची आहे, हे सगळं आपल्याला आपल्या स्टिअरिंग कंट्रोलवरती आपल्या अवलंबून असतं. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात पहिला चेक जो आहे तो ORVM, डाव्या बाजूचा ORVM सेट करा. जेव्हा तुम्ही गाडी नवीन शिकत आहात आणि जर का रस्ता मोकळा असेल तर तुम्हाला मी एक आयडिया देतो की आपल्या डाव्या बाजूचा जो ORVM आहे तो खालती करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रस्ता दिसेल. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला रस्ता दिसेल आणि ज्या वेळेला गाडी सरळ असेल त्यावेळेला तुम्हाला समजेल की आपली गाडी किती डाव्या बाजूपेक्षा अंतर सोडून आपण गाडी चालवत आहोत. आता हे झालं दुसरं टेक्निक. पहिलं टेक्निक मी तुम्हाला सांगितलं की उजव्या बाजूचं जे अंतर आहे ते आपल्याला दिसतं, त्याप्रमाणे तुम्ही डाव्या बाजूचा अंदाज घ्या. दुसरं टेक्निक हे आहे की तुम्हाला ORVM डाव्या बाजूचा जो आहे तो एकदम खाली करून ठेवायचा आहे. एकदम खाली करून ठेवायचा आहे आणि आपल्याला रस्ता, मी आता थांबलो कारण त्या माणसाने चालता चालता गाडी चालवताना बाटली टाकली खाली. काय माणसं आहेत बाबा. ठीक आहे. सो आपल्याला दुसरा अंदाज हा घ्यायचा आहे. दुसरी टेक्निक हे आहे की डाव्या बाजूचा जो ORVM आहे तो एकदम खाली करून ठेवा, जेणेकरून आपल्याला
रस्ता दिसेल आणि आपण मग त्याप्रमाणे गाडी आपल्याला समजेल की डाव्या बाजूने किती अंतर सुटलंय बुवा आणि त्याप्रमाणे आपण गाडी कंट्रोल करू शकतो. तिसरी गोष्ट आहे की रस्त्याचा अंदाज येणं. रस्त्याचा अंदाज आपण कसा घ्यायचा आहे की मार्किंग्ज असतात. जर का मार्किंग्ज असतील तर वेल अँड गुड. जर का मार्किंग्ज नसतील तरी सुद्धा आपल्याला अंदाज येतो बाहेरच्या ऑब्जेक्ट्सवरनं. हे तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. म्हणजे आता बघा आपल्या पुढे जे व्हेइकल आहे ते किती अंतरामधून जात आहे आणि त्याचं अंतर किती सुटलेलं आहे. आता ही मधली लाईन आहे. ही मधली जी लाईन आहे त्या मधल्या लाईनपासून पुढे चालू असणारी जी रिक्षा आहे ती किती बुवा जातीये आणि मग मी माझ्या उजव्या बाजूला बघीन माझ्या ORVM मध्ये की माझं अंतर किती सुटलंय. ठीक आहे, म्हणजे मग मी रिक्षेच्या मागोमाग जातोय आणि रिक्षेच्या मागोमाग जाताना माझी गाडी रुंद आहे म्हणजे माझी गाडी एवढीच बाहेर आलेली असेल. म्हणजे आता हा जो सिमेंट कॉन्क्रीटचा जो एक ब्लॉक दिसतोय त्या ब्लॉकच्या माझी गाडी जराशी बाहेर आलेली आहे. आणि हे जर का मला व्हेरीफाय करायचं असेल तर मी गाडी चालू असताना सुद्धा ORVM खाली करून बघून चेक करू शकतो. जर का माझी गाडी या रिक्षेच्या उजव्या बाजूला आहे जास्त, जे मला दिसतंय उजव्या बाजूला मला गाडी दिसतेय माझी जास्त, याचाच अर्थ माझी गाडी बरोबर रिक्षा जिथे डाव्या साईडला संपतीये तिथे संपते डाव्या बाजूला. तर आपल्याला हे चालता चालता ड्रायव्हिंग करता करता हे ऑब्झर्वेशन्स करायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. आता मला दिसताना कसं दिसतंय की माझी गाडी रिक्षेच्या उजव्या बाजूला आहे आणि त्याचप्रमाणे मी इकडे उजव्या बाजूच्या ORVM मध्ये पण बघतोय. त्यावेळेला हे जे मध्ये मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगच्या जवळ आहे गाडी. रिक्षा जेवढी जवळ आहे मार्किंगच्या पेक्षा त्याच्यापेक्षा माझी गाडी जवळ आहे. याचाच अर्थ असा आहे की माझी गाडी अजून उजव्या हाताला आहे रिक्षेच्या आणि याचाच अर्थ असा आहे की माझी गाडी बरोबर डावी जी बाजू आहे रिक्षेची ती बरोबर कट टू कट रिक्षेच्या डाव्या बाजूलाच अलाइंड आहे. सो हे झालं चौथं टेक्निक. डाव्या बाजूचा अंदाज घेताना आपल्याला फक्त आपल्या गाडीचा विचार नाही करायचा आहे, आपल्याला रस्त्याचा विचार करायचा आहे, आपल्या पुढे कुठलं वाहन आहे त्याचा विचार करायचा आहे, समोरून येणारी वाहनं आहेत त्यांचा विचार करायचा आहे. आपल्याला जी आपली गाडी येते त्याचप्रमाणे समोरचे लोक सुद्धा त्यांच्या अंदाजाने गाडी चालवत असतात. समोरचे लोक जे आहेत ते त्यांच्या आपापल्या मार्गाने जातात. आता हा माणूस जो आला 2 व्हीलरवाला त्याला कळलं की माझं स्पीड कमी आहे आणि तो आरामात जाऊ शकतो म्हणून तो इझिली गेला. मी माझा स्पीड मेंटेन केला, थोडीशी गाडी स्लो केली आणि तो पास झाल्यानंतर मी गाडी कव्हर केली म्हणजे पुढे नेली. तर मी इकडे उजव्या बाजूला वळतो. मला जरा रस्त्याला कमी गर्दी असेल अशा ठिकाणी जायचं आहे आणि मी तुम्हाला उतरून दाखवतो. गाडी एका बाजूला पार्क करतो आणि तुम्हाला दाखवतो की किती अंतर उरतं हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. तसंच पार्किंग मध्ये सुद्धा आपण अंदाज घेऊ शकतो डाव्या बाजूचा. म्हणजे आता पार्क केलेल्या ज्या गाड्या असतात त्यांच्या मागोमाग आपण गेलो तर त्यांच्या उजव्या बाजूला किती अंतर आहे बघायचं आणि आपली उजवी बाजू आपण बघायची आणि त्यानुसार आपण निर्णय आपण घेऊ शकतो किंवा अंदाज बांधू शकतो की ठीक आहे एवढं अंतर डाव्या बाजूला सुटलेलं आहे असं. आता हा खड्डा आहे. डाव्या बाजूचं जे अंतर आहे ते आपल्याला जेव्हा जजमेंट येतं त्यावेळेला आपण रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते सुद्धा आपण ऑब्झर्व करू शकतो किंवा रस्ता कसा आहे त्याचं सुद्धा आपण ऑब्झर्वेशन करू शकतो. आपली डावी जी बाजू आहे जो डावा टायर आहे तो नेमका कशावरून चालला आहे ह्याचं जजमेंट येण्यासाठी तुम्ही रस्त्यावरती पण ऑब्झर्वेशन करा. आता इकडे बघा इथे रमलर्स आहेत. हे मी डाव्या साईडनी गाडी घेतो, बरोबर माझे ते सुरुवातीचे रमलर कट झाले म्हणजे माझा टायर बरोबर तिकडनं गेला, त्या स्पेसमधनं माझा टायर गेला हे मला समजून येतं. एखादा खड्डा असेल तर त्या खड्ड्यातनं मी समजा डावी बाजू माझी घालायची असेल मला मुद्दामून अंदाज घेण्यासाठी हळूहळू गाडी मला चालवायची तर डाव्या टायर जेव्हा माझा आता ह्या खडीवरनं समजा मी घालवतो डावा टायर स्लो करतो आणि आता बरोबर माझा डावा टायर ह्या खडीवरनं गेला, उजवा टायर इकडून नाही, याचा अर्थ गाडी माझी अर्धी बाहेर आहे अर्धी आत आहे. सो आपल्याला रस्त्याचं सुद्धा अंदाज घेण्यासाठी मदत होते. हे झालं 5वं टेक्निक. बघा मी तुम्हाला रेफरन्स पॉईंट न घेता काय काय ऑब्झर्वेशन करून डाव्या बाजूचा अंदाज घ्यायचा हे तुम्हाला मी सांगतोय आणि हे अतिशय प्रॅक्टिकल उदाहरणं आहेत ही आणि हे मला सुद्धा वैयक्तिक दृष्ट्या हे सेलो टेप लावणं, मध्ये व्हाईट टेप लावणं, डबल टेप लावणं आणि मग रेफरन्स पॉईंट घेऊन मग अर्धी बाजू वगैरे असं ते नाही जमत. प्रॅक्टिकली ते शक्य नसतं कारण आणि अल्टिमेटली जसं मी नेहमीच सांगतो कायम सांगतो प्रॅक्टिस करूनच तुम्हाला हे फाईन ट्युनिंग येणार आहे. गाडी चालवणं हे प्रॅक्टिसवरतीच अवलंबून आहे.
आता मी गाडी यू टर्न मारतो आणि तुम्हाला दाखवतो. त्या स्विफ्टच्या मागे आपण गाडी लावूया. मला ह्या गाडीच्या बरोबर मागे गाडी लावायची आहे आपली, तर मी कसं लावीन? सो मी आता चाललोय, पुढे चाललोय. माझ्या डाव्या बाजूला लक्ष आहे, डाव्या मिररमध्ये पण लक्ष आहे आणि मी माझी बरोबर गाडी अलाइन केली. इवन मला तुम्हाला माहिती आहे का, फ्रंट साईडला पण इवन आपलं रिफ्लेक्शन दिसतं. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अंदाज येतो की गाडी किती बाहेर आहे, किती नाही. मी गाडी थांबवली, डाव्या बाजूचा जो मिरर आहे तो माझा एकदम खाली करून बघितला. मला दिसलं किती गाडी अंतर सुटलेलं आहे. आणि आता बरोबर गाडी जी आपली आहे ती बरोबर मागे आहे ह्या पुढच्या गाडीच्या. ओके, आणि मी तुम्हाला हे बाहेर जाऊन दाखवतो. ही गाडी आहे आणि ही गाडी आहे, बरोबर समोरासमोर अंतर आहे. हा टायर बघा तुम्ही कुठे आलेला आहे, बरोबर त्या टायरच्या लाईनीत आलेला आहे. याचा अर्थ तोच आहे की मी गाडी बरोबर ह्या गाडीच्या मागे लावलेली आहे. इकडून पण बघा अंतर कसं सुटलेलं आहे, बरोबर अंतर सुटलेलं आहे. मागून जर का मी दाखवायचं झालं तर एका लाईनीत गाड्या या दोन्ही उभ्या आहेत. टायर्स बघा एकदम अलाइंड आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं तसं आपल्याला अंदाज घेताना बाहेरच्या गोष्टींचा वापर करायचा आहे. मित्रांनो, आत्ता आपण बघितलं ही गाडी बरोबर मागे उभी होती, आपण करू शकलो. याचा अंदाज घेण्यासाठी आपण काय काय केलं मी तुम्हाला तसं सांगितलं, वेगवेगळी टेक्निक्स सांगितली मी तुम्हाला. आणि आता मी एका बाजूला जातो, कुठल्या एखाद्या फुटपाथच्या बाजूला. म्हणजे डाव्या बाजूचं जजमेंट हे फक्त रेफरन्स पॉईंटनी नाही आहे, भरपूर गोष्टी आहेत अवलंबून, ज्या की प्रॅक्टिकली आपण बघू शकतो, ज्याचा वापर आपण करू शकतो ॲक्च्युअल ड्रायव्हिंगमध्ये. डाव्या बाजूचं अंदाज घेण्यासाठी बाहेरच्या गोष्टींचा वापर करू शकतो, रस्त्याचा वापर करू शकतो. एखादा खड्डा आहे जो डाव्या बाजूला आहे, तो जर का मला त्या खड्ड्या चुकवून गाडी मला घ्यायची असेल तर मी जरा डाव्या बाजूनी घेणार गाडी. किंवा आता ही आपली जी गाडी आहे एस-क्रॉस, त्याच गाडीच्या साईडची पुढची गाडी आहे इनोवा, ती गाडी कुठून जाते? मध्यभागावरून तिचा उजवा टायर जात असेल तर तिच्या उजव्या बाजूला किती अंतर सुटलंय, आणि मग मी माझ्या उजव्या बाजूचा जो ORVM आहे माझा त्याच्यामध्ये बघणार आणि मग मी डिसाईड करू शकतो की ओके माझी गाडी बरोबर जाते, त्या गाडीच्या मागोमाग जाते. तुम्ही सुरुवातीला फक्त डाव्या बाजूचा अंदाज घ्या आणि तो एकदा तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला कट टू कट गाडी काढणे, डाव्या बाजूनी गाडी वाटेल की नाही असं एकदम कट टू कट गाडी काढतात. किंवा छोट्या रस्त्यावरून गाडी चालवताना डाव्या बाजूचा जो अंदाज असतो तो अचूक घेणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वेळेला तुम्हाला जमतील. आता बघा, हा डाव्या बाजूचं सुद्धा जजमेंट घेताना हे टू व्हीलरवाले पण आपल्याला भरपूर हेल्प करतात. म्हणजे कसं, जर का जागा मिळाली तर ते डाव्या बाजूने जाणार आहेत, बरोबर. याचा अर्थ असा आहे की तेवढं अंतर आहे डाव्या बाजूला. सो तुम्हाला कायम माइंड ओपन ठेवायचं, थिंकिंग चालू ठेवायचं आहे. डाव्या बाजूचं जजमेंट घेताना आपल्याला घाबरायचं नाही आहे. भले आपल्याला दिसलं नाही तरी सुद्धा आपल्याला सगळं कंट्रोल आपल्या हातामध्ये आहे. कुठला कंट्रोल? स्टिअरिंग कंट्रोल आपल्या हातात आहे, क्लच, ब्रेक, ॲक्सिलरेटर आपल्या हातात आहे. गाडी शेवटी आपली गाडी आपण चालवत आहे, आपला कंट्रोल आहे आपल्या गाडीवरती. सो त्याच्यामुळे आपल्याला गाडी जी चालवतोय ती शांतपणे चालवायची आहे. डाव्या बाजूचा अंदाज येईपर्यंत आपण स्वतःच वरती विश्वास ठेवून आपल्याला जे निर्णय घ्यायचे ते घ्यायचे. दुसऱ्यांच्या भरोश्यावरती गाडी कधीच चालवू नका. हाय, मी तुम्हाला फ्री ॲडवाईस देतो. बघा आता बघा, इकडे एवढं छान मार्किंग आहे, बरोबर. डाव्या बाजूला मार्किंग आहे, उजव्या हाताला मार्किंग आहे. पुढची जी गाडी आहे ती स्विफ्ट डिझायर आहे, म्हणजे आपल्या गाडीपेक्षा थोडीशी नॅरो आहे, अगदी किंचित. आणि ती गाडी आहे ती 2 मार्किंगच्या मधून नाही, आता उजव्या हाताला आली, उजवे टायर त्याचे. आणि मी समजा बघितलं, माझा जो उजवा टायर आहे तो अगदी कट टू कट ह्या मार्किंग मधून चाललाय, म्हणजे आपली गाडी आपल्या लेन मधून चाललेली आहे. लेन मधून ड्रायव्हिंग करणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एक्सप्रेसवेवरती वगैरे गाडी चालवता, मुंबई पुणे एक्सप्रेस आहे उदाहरणार्थ, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या लेनमधूनच गाडी चालवणं अतिशय बंधनकारक आहे. तेव्हा जास्तीत जास्त स्पीडमध्ये गाड्या असतात, 100, 120, 80, 90, आणि त्या हाय स्पीडला स्टिअरिंग कंट्रोल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याकरता आपली डावी बाजू व्यवस्थित ठेवणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आता मी इकडे डाव्या साईडला गाडी घेतली आहे. मला माहिती आहे इथे किती अंतर आहे डाव्या साईडला. टू व्हीलरवाला जाऊ नाही शकणार एवढं अंतर आहे, म्हणजे कमी अंतर आहे थोडक्यामध्ये. आणि पुढे सुद्धा मला दिसतंय किती अंतर आहे, म्हणजे माझी गाडी डाव्या हातापासून जवळजवळ 1 फूट आतमध्ये आहे, पण टू व्हीलरवाला जाऊ नाही शकत. एवढं अंतर माझ्या डाव्या बाजूला सुटलेलं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आता फुटपाथच्या बाजूला गाडी उभी करून दाखवतो आणि
किती अंतर सुटलंय हे पुन्हा एकदा बाहेर जाऊन प्रॅक्टिकली दाखवतो. आता ही जी गाडी पार्क केलेली आहे स्विफ्ट डिझायर, त्याच्यासारखी मला समजा गाडी पार्क करायची असेल डाव्या बाजूला, तर मी कसं पार्क करणार. आता मी या गाडीच्या पुढे गाडी लावतो आपली, ठीक आहे. इथे अंतर मला जागा पण मिळाली चांगली. सो आता मी काय करणार, डाव्या बाजूचा ORVM बघणार आणि डाव्या बाजूचा ORVM बघत बघत लेफ्ट साईडला घेणार गाडी. आता मला किती उजव्या हाताला वळवायची आहे हे मला समजेल कसं, तर मला साधारण अंदाज आला की गाडी माझी वळली आहे, त्याच्यानंतर मी उजव्या हाताला घेणार गाडी, ठीक आहे. आता गाडी माझी आपली बाहेर आहे, भरपूर बाहेर आहे, म्हणून मी पुढे घेऊन मग नंतर रिव्हर्स टाकणार आणि मग रिव्हर्स टाकून इकडे बरोबर आतमधल्या बाजूला वळवणार. आता मी ORVMचा सहारा घेतोय. आता गाडी जी आपली लागलेली आहे ती जरा अजून उजव्या बाजूला, जेवढी ती गाडी आतमध्ये आहे तेवढी आपली गाडी आतमध्ये नाही. हे मला कसं कळलं, तर मी ORVM बघितलं. तुम्हाला मी ORVM मध्ये मला काय दिसतंय ते एकदा दाखवतो. हे बघा, हे मला ORVM मध्ये दिसतंय. हे हा माझा व्ह्यू आहे ORVMचा. याचा अर्थ गाडी मागची पण गाडी जेवढी आतमध्ये चिकटून लागलेली आहे फुटपाथला तेवढी आपली गाडी लागलेली नाही. हे मला इकडे बसून दिसलं आणि हा माझा व्ह्यू आहे, बरोबर. इकडे मला क्लिअर कट दिसतंय उजव्या हाताला की आपली गाडी जी आहे ती बाहेर आलेली आहे. ह्या गाडीचा जो टायर आहे, जी पार्क केलेली गाडी आहे त्याचा जो टायर आहे त्याच्यापेक्षा उजव्या हाताला मला केवढं आपली गाडी बोनेट बाहेर आलेलं दिसतंय. शिवाय अजून एक गोष्ट, आता इथे जे मार्किंग दिसतंय मला, हे या लेन्सचं जे मार्किंग आहे, ह्या लेन्सचं मार्किंग मला जे दिसतं त्याच्या आतमध्ये गाडी आहे. हे मी कसं ओळखलं, भले मला इकडे दिसते बाहेर, पण आता तुम्ही बघा ह्या ORVM मध्ये बघा किती अंतर आहे बघा. हे एवढं अंतर माझा ह्या लेनच्या आतमध्ये गाडी आहे हे सांगायला पुरेसं आहे. म्हणजेच काय, तर आपली गाडी बाजूला आहे पण आपली गाडी एवढी पण आतमध्ये नाही आहे तिचे फुटपाथला टेकू नये, बरोबर. आता मी काय करतो, गाडी आतमध्ये घेतो, हा व्हिडिओ मी चालू ठेवतो आणि गाडी आतमध्ये घेतो. ओके, मी रिव्हर्स गिअर टाकला आणि गाडी मी आतमध्ये घेतो. इथे सुद्धा जर का तुमच्याकडे कॅमेरा असेल तर इकडे दिसतं आपल्याला, बरोबर. जर का गाडीमध्ये कॅमेरा असेल तर रिव्हर्स पार्किंगमध्ये दिसतं, पण मी रिव्हर्स पार्किंग वापर न करता मी करणार आहे वापर याचा आपल्या ORVMचा. आणि आता मी परत सरळ करतो स्टिअरिंग व्हील आणि मी स्टिअरिंग व्हील थोडं सरळ करून आता ORVM जो आहे तो मी डाव्या बाजूला घेतो खाली. हे बघा किती अंतर आहे दिसतंय. आणि मी आता कट टू कट गाडी लावली, अगदी कट टू कट. आणि आता माझं गाडी जी लागलेली ती एकदम कट टू कट लागलेली आहे. इवन उजव्या बाजूला सुद्धा माझं जे अंतर आहे ते बरोबर सुटलेलं आहे. याचा अर्थ मी गाडी जी पार्क केली आहे ती अगदी कट टू कट पार्क केलेली आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता आपण उतरून बघूया. इकडे पण बघा, तुम्ही बघितलं. आणि मी आता तुम्हाला उतरून दाखवतो. हे जे अंतर आहे हे किती कमी अंतर आहे बघा, म्हणजे बरोबर सुटलेलं आहे. एवढं अंतर पाहिजे, अगदी काही चिकटून नाही लावायची गाडी. गाडी पार्क केल्यानंतर आपल्याला स्टिअरिंग व्हील सरळ करायचं आहे. हे मी सरळ केलं, गाडी हँडब्रेक ओढला, न्यूट्रल केली गाडी. आणि आता मला खाली उतरून ॲक्च्युअलमध्ये दाखवतो किती अंतर सुटलेलं आहे. येस, हे बघा ही पुढची गाडी आहे आणि ही आपली गाडी. बघा अंतर किती सुटलेलं आहे. आणि चाकं सरळ आहेत, दोन्ही चाकं सरळ आहेत, बरोबर. हे जे अंतर मी तुम्हाला म्हटलं ते आपल्याला ORVM मधून दिसत होतं. सो हे अतिशय महत्त्वाचं आहे डाव्या बाजूचं जजमेंट येण्यासाठी. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. डाव्या बाजूचं जजमेंट कसं घ्यायचं हे मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं, विदाऊट रेफरन्स पॉईंट सांगितलं. जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कुठले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. आणि जर का काही सजेशन्स असतील तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकून कळवू शकता. ज्याला कोणाला या व्हिडिओची आवश्यकता असेल, जो कोणी नवीन गाडी शिकत असेल आणि जर का तुम्हाला वाटलं की त्यालाही हा व्हिडिओ बघावा, त्याला फायदा होईल असं तुम्हाला वाटलं तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. गाडी हळू चालवा, सेफ चालवा, हॅपी ड्रायव्हिंग. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.